घरी कोणी नसताना शेजारची विधवा वहिनी मला तिच्या घरी बोलवत आणि माझ्याकडून ती रोज नको ते. मला पण नंतर सवय लागली आणि मी पण आता वाटच बघत असे की विधवा वहिनी कधी मला बोलवते आणि मी कधी तिला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमच्या घराशेजारी एक घर होतं अर्चना वहिनीचं. अर्चना वहिनीचं लग्न होऊन 6-7 वर्ष झाले होते. त्यांचा नवरा त्यांना सोडून गेला होता. त्या आता विधवा आहे. अर्चना वहिनीला 2 मुली आहे. त्यांच्या घरामध्ये त्यांचे सासू सासरे आणि 2 मुली एवढे जण राहतात. आता अर्चना वहिनी त्यांचं पूर्ण घर सांभाळतात. अर्चना वहिनी विधवा आहे. त्या आता त्यांच्या 2 मुलीसोबत खुश राहतात. त्यांचे सासू सासरे कधी त्यांच्या मुलीकडे जात आणि कधी अर्चना वहिनीसोबत राहत. आमचं घर अर्चना वहिनीच्या घराला लागूनच होतं. त्यामुळे आमच्या घरी अर्चना वहिनीचं कधी पण येणं जाणं होत असे आणि मी पण कधीही अर्चना वहिनीच्या घरी जात होतो. आता अर्चना वहिनीचा नवरा जाऊन 2 वर्ष झाले होते. सर्व काही विसरून अर्चना वहिनी आता त्यांच्या कामात लक्ष देत. त्यांच्या मुलीचं शिक्षण आणि घर हे अर्चना वहिनी शिवणकाम करून चालवत असे. त्या सिलाई मशीन चालवत आणि त्यांच्याकडे थोडीफार शेती पण होती. अर्चना वहिनीचं राहणीमान बघून वाटत नसे की त्या विधवा आहे. अगोदरपासून अर्चना वहिनीचं राहणीमान एकदम चांगलं होतं. दिसायला पण खूप सुंदर होत्या अर्चना वहिनी. त्यांच्या चेहऱ्यावर अजून पण खूप तेज होतं. एखाद्या तरुण मुलीला पण लाजवेल अशी सुंदरता होती अर्चना वहिनीची. माझी एक सवय होती, घरामध्ये मी अंघोळ करून आलो की माझ्या रूममध्ये मी अर्धा तास कपडे न घालताच फिरायचो. माझ्या रूममध्ये कोणी पण येत नसे. पण एक दिवस मी असंच अंघोळ करून माझ्या रूममध्ये गेलो. घरी कोणी नव्हते. अर्चना वहिनी केव्हा आमच्या घरी आली मला समजले नाही. त्यांना घरामध्ये कोणी दिसले नाही. अर्चना वहिनीला माझ्या रूममधून माझा आवाज आला आणि त्या माझ्या रूममध्ये आल्या. मी नुकताच आंघोळ करून आलो होतो आणि कपडे पण घातले नव्हते. माझ्या सवयीनुसार मी तर तसाच होतो. अर्चना वहिनीने मला बघितले आणि काही न बोलता त्या मला बघतच राहिल्या. मला पण माहित नव्हते की अर्चना वहिनी माझ्या रूमच्या दरवाजामध्ये उभी आहे. माझी नजर अर्चना वहिनीकडे गेली आणि मी पटकन टॉवेल गुंडाळला आणि अर्चना वहिनीला म्हणालो, तुम्ही कधी आल्या मला समजलं नाही. अर्चना वहिनी माझ्याकडे अजून पण बघत होत्या. त्या मला म्हणाल्या, खूप वेळ झाला मला येऊन. मी म्हणालो, मग तुम्ही आवाज का नाही दिला? अर्चना वहिनी हसत म्हणाली, मला काम आहे तुझ्यासोबत, ये लवकर. अर्चना वहिनीने मला त्यांच्या घरी बोलवलं. घरी कोणी नव्हतं. मी म्हणालो, अर्चना वहिनी काय काम आहे, बोला आता. अर्चना वहिनीच्या आता माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. कारण अर्चना वहिनीने मला तसे बघितले आणि त्यांच्या मनात काही वेगळेच विचार येऊ लागले. अर्चना वहिनी मला म्हणाली, काम तर काही नाही, तुला असंच बोलवलं, ये बस इथे. मी अर्चना वहिनीजवळ बसलो आणि त्या तर मला नको तिथे. मी तर बाजूला सरकलो आणि म्हणालो, अर्चना वहिनी हे काय? अर्चना वहिनी म्हणाल्या, काही नाही. आणि त्या तर मला आता अर्चना वहिनी तर खूपच. मला पण आता खूप बरे वाटत होते आणि असं तर माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं होतं. अर्चना वहिनी आता घरी कोणी नसताना मला रोज बोलवत असे आणि माझ्याकडून आता हे रोज झालं होतं. अर्चना वहिनीच्या मुली जेव्हा शाळेत जात होत्या आणि नंतर तर घरी कोणी नसे. आता मला पण ती सवय लागली होती आणि मी तर वाटच बघत असे की मला अर्चना वहिनी कधी बोलवता. एक दिवस तर मी वाट बघत बसलो. दुपार झाली होती तरी पण अर्चना वहिनीने मला आवाज दिला नाही. मग मी लगेच काही विचार न करता अर्चना वहिनीच्या घरी गेलो आणि मी अर्चना वहिनीला बघून लगेच
पण माझी नजर बाजूला असलेले अर्चना वहिनीचे सासरे आणि सासूवर गेली आणि मी लगेच थांबलो. मला तर माहीत नव्हते की अर्चना वहिनीचे सासू सासरे आले आहे. मी तर त्यांना बघताच, पण मला ते दिसले. मग मी थोडा वेळ त्यांच्यासोबत बोललो. आज तर मी निराश होऊन घरी आलो, कारण आता अर्चना वहिनीचे सासू सासरे तिथेच राहणार होते. माझ्या घरी दुपारी कोणी राहत नसे. मग मी अर्चना वहिनीला तसं सांगितलं. मग दुपार झाली की अर्चना वहिनी आमच्या घरी येऊन. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.